एक गरीब मच्छीमार आपल्या घर खर्चासाठी रोज समुद्रात मासे पकडायला जात असे. एके दिवशी त्याच समुद्रात त्याला एक अतिशय किमती मासा सापडला, ज्याची किंमत खूप मोठी होती. मच्छीमार खूप आनंदी झाला. वर आकाशाकडे बघत देवाला धन्यवाद देत म्हणाला, आज हा मासा विकून मी माझी सगळी कर्ज फेडून टाकणार. तो आनंदात मासा घेऊन घरी निघाला. इतक्यात एक ताकदवार माणूस हे सगळं पाहतो. त्याला लगेच कळतं की हा मासा खूप महाग आहे. त्याने त्या मच्छीमाराला तो मासा स्वतःला द्यायला सांगितलं. मच्छीमाराने नकार दिला, पण समोरचा माणूस खूपच ताकदवान असल्याने मच्छीमार त्याच्या समोर हारला आणि तो मासा बळजबरीने घेऊन ताकदवान माणूस तिथून निघाला. हे माशाने पाहताच माशाने रागाने त्या ताकदवान माणसाच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. तो माणूस डॉक्टरकडे धावत गेला. डॉक्टरांनी पट्टी बांधून 3 दिवसांनी पुन्हा या असे सांगितले. 3 दिवसांनी पट्टी काढली, पण जखम तशीच होती. डॉक्टर म्हणाले, ही जखम कापून काढावी लागेल, नाहीतर संपूर्ण अंगठा निकामी होईल. त्यांनी त्या भागावर शस्त्रक्रिया करून परत पट्टी बांधली. पुन्हा 3 दिवसांनी यायला सांगितले. 3 दिवसांनी पुन्हा डॉक्टरांनी तपासले, पण जखम अजूनही ओलीच होती. डॉक्टर म्हणाले, आता पूर्ण अंगठाच काढावा लागेल, कदाचित हातही कापावा लागेल. पर्याय नव्हता. अंगठा कापला. पुन्हा 3 दिवसांनी बोलावलं. 3 दिवसांनी पुन्हा डॉक्टरांनी पाहिलं, जखम अजूनही बरी होत नव्हती. डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, आता हात कोपरापासून काढावा लागेल, नाहीतर संपूर्ण खांद्यापासून हात कापावा लागेल. हे ऐकून तो माणूस हादरला. घरी जाऊन सगळ्यांना सांगितले. घरचे म्हणाले, तुझ्यामुळे काही चूक तर झाली नाही ना? तेव्हा त्याला आठवलं. तो म्हणाला, चूक तर झाली, कमावलं कोणीतरी दुसऱ्याने आणि फायदा मी घेणार होतो. घरचे म्हणाले, जा त्या मच्छीमाराला शोध, त्याच्या पाया पड व माफी माग. तो मच्छीमाराला शोधत शोधत समुद्रकिनारी पोहोचला. रडत त्याच्या पाया पडत म्हणाला, तुम्ही कोणती अशी तंत्रविद्या केली की माझी ही अवस्था झाली? मच्छीमार शांतपणे म्हणाला, मला कोणतीही तंत्रविद्या येत नाही. मी फक्त त्या देवाला एवढंच म्हटलं, ज्याने मला त्याची ताकद दाखवली त्याला तू तुझी ताकद दाखव. मित्रांनो, लक्षात ठेवा, कर्माचे फळ भोगावेच लागते. आज तुम्ही कोणाबरोबर वाईट केलं तर त्याचे परिणाम तुम्हाला याच जन्मात एक दिवस भोगावे लागतात. जे पेराल तेच उगवेल.